मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना हॉल तिकीट मिळालेलं आहे. हॉल तिकीट सर्वांना मिळालं आहे. तुमचा सीट नंबर सर्वांना माहीत पडलेला आहे. काही सूचना मी परीक्षेला जाण्याआधी किंवा परीक्षेला जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेला तुम्ही काय पालन करायला पाहिजे या गोष्टीची माहिती द्यायला मी आता इथे उपस्थित आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट मिळाली आहे म्हणजे त्या हॉल तिकीटवरून तुम्हाला हे कळलेलं आहे की तुमचं सेंटर कोणतं आलेलं आहे. म्हणजे सेंटर म्हणजे काय, शाळा कोणती आलेली आहे. तर तुम्हाला आता ती शाळा कळलेली आहे. तर ज्या दिवशी बोर्डाचा पेपर असेल त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, त्या सेंटरवर म्हणजेच त्या शाळेवर तुम्हाला जायचं आहे आणि एक साधारण अंदाज काढायचा आहे की तुमचा कोणता हॉल म्हणजे कोणता वर्ग क्रमांक असू शकतो. याची आधीच पहिल्या दिवशी माहिती काढून घ्यायची, कारण दुसऱ्या दिवशी धावपळ होत नाही. आता हॉल तिकीट तुमच्या हातात आले बरं का. आता हॉल तिकीट हातात आल्याबरोबर तुम्ही त्याची काय करायची आहे, 2 झेरॉक्स काढायची आहे. एक झेरॉक्स तुम्हाला काय करायची आहे, आपल्या घरात ठेवायची आहे. एक झेरॉक्स आपल्या सोबत ठेवायची आहे. आणि अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला जे दिलेलं असतं त्याचं लॅमिनेशन करायचं नाही. म्हणजे त्याला प्लास्टिकमध्ये घालतात आणि ते लॅमिनेट करतात, तसं करायचं नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही वर्गामध्ये परीक्षा द्यायला जाल हॉलमध्ये, त्यावेळेला जो पेपर तुमचा असेल तो जो सुपरवायझर तुमच्या वर्गामध्ये येतात ते काय करतात की तुमच्या या पेपरावरती सही करायच्या वेळेला तुमचं हॉल तिकीट तपासतात आणि तोच नंबर आहे का, तो त्याच्या फोटोवरून बघतात की तोच विद्यार्थी आहे का. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्या हॉल तिकीटच्या मागच्या पानावरती ते जे सुपरवायझर असतात ते सही करतात. तुमच्याकडे तो सर्वात मोठा प्रूफ असतो की त्या दिवशीचा तुम्ही पेपर दिलेला आहे. तसे प्रूफ खूप सारे असतात, सर्वांवर तुमची साईन होते, त्याच्यामध्ये तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. पेपर कुठेही गहाळ होत नाही. पण तुमच्या सेफ्टीसाठी तुमच्या हॉल तिकीटच्या मागे प्रत्येक सुपरवायझरची साईन आणि तारखा सकट झाली आहे की नाही याची काळजी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. आलं लक्षात? हेच. आणि म्हणून लॅमिनेशन करायचं नाही. लॅमिनेशन केलं की त्या प्लास्टिकवरती साईन होत नाही. हॉल तिकीट हरवलं चुकून, समजा काही गडबडीमध्ये तुम्ही गेलात आणि तुमच्याकडे काय झालं की लक्षात नाही राहिलं आणि हॉल तिकीट घरी विसरला, टेन्शन घ्यायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. कारण तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायचं की हॉल तिकीट सर माझ्याकडून राहून गेलेलं आहे. मग त्यावेळेला त्या सेंटरवरचे जे शिक्षक असतात किंवा जे मॉडरेटर असतात म्हणजे जे एक्झामिनर असतात किंवा तिथे जे परीक्षा प्रमुख जे असतात ते काय करतात, तुमच्या शाळेमध्ये फोन करतात आणि शाळेमध्ये फोन केल्यानंतर तिथून ते हॉल तिकीट मागवतात. त्यामुळे तुम्ही पॅनिक व्हायचं नाही, घाबरून जायचं नाही. पण बाळांनो, ज्या दिवशी आपल्याला पेपराला जायचं असतं त्याच्या आदल्या दिवशी मात्र छानपैकी तुमचा एक्झाम पॅड, पेन, पेन्सिल, शार्पन केलेली 2 पेन ठेवायचे आणि अशा प्रकारे तुम्ही पूर्व तयारीत हॉल तिकीट सगळ्याची तयारी करून मग छानपैकी झोपायचं. आलं लक्षामध्ये? शांतपणाने. आणि तुम्ही बोर्डाच्या पेपरावरती निळ्या रंगाचं पेन, मोस्टली निळ्या रंगाचंच पेन वापरायचं आहे. अगदीच नसेल तर तुम्ही काळ्या शाईचं पेन वापरलं तर चालेल, पण लाल शाईचं पेन, हिरव्या शाईचं पेन केव्हाही वापरायचं नाही. कारण लाल शाईचं पेन वापरण्याची फक्त तो पेपर तपासणीत जो असतो त्यालाच तो अधिकार असतो. आणि हिरव्या रंगाच्या पेनाने जे मॉडरेटर असतात, म्हणजे हा पेपर बघा उत्तरपत्रिका लाल पेनाने तपासली जाते, बरोबर आहे. मग त्याच्यावरती जे मॉडरेटर असतात, इथे 3 कॉलम असतात बघा बाळांनो. इथे बघा, इथे
जे एक्झामिनर असतात ते पेपर तपासतात. त्याच्यानंतर एक रीचेक होतं पेपर, म्हणजे मॉडरेटर पेपर तपासतो आणि त्याच्यानंतर परत चीफ मॉडरेटर पेपर तपासतो. असा 10वी बोर्डाचा पेपर तुमचा 3 जणांकडून तपासला जातो. मग ते लाल शाईचा आणि हिरव्या शाईच्या पेनाचा वापर करतात. म्हणून तुम्ही परीक्षेच्या वेळेला कोणत्याही प्रकारे निळं किंवा अगदीच नाही तर काळ्या रंगाचं पेन तुम्ही वापरू शकता. आलं लक्षामध्ये? तर तुम्हाला हॉलमध्ये कसं जायचं हे लक्षात आलं. आता ज्या दिवशी पेपर असेल त्या तो जेव्हा पेपर असतो तेव्हा काय असतं, पेपर कितीचा आहे? 10:30. तुमचा पेपर असतो 11 वाजताचा. कितीचा असतो? 11चा. पण 10:30चा हिने टायमिंग सांगितलेला अगदी परफेक्ट आहे. कारण 4-5 वर्षापासून असा रूल आलेला आहे की पूर्वी 11 ते 2 असे बोर्डाचे 3 तासाचे पेपर व्हायचे. तेव्हा बरोबर 10:30ला हॉलमध्ये बोलवायचे आणि मग ती जी प्रोसिजर आहे ती झाल्यानंतर 11 वाजता बरोबर पेपर हातात द्यायचे. पण आता असा नियम आलेला आहे की तुमचा पेपर 11ला सुरू होतो, पण त्याच्या 15 मिनिटं आधी तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका दिली जाते. आणि ती कशासाठी दिली जाते, तर म्हणजे ती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याने व्यवस्थित वाचावी म्हणून. आणि जेव्हा 11ची ट्रिंकण अशी बेल होते त्या शाळेमध्ये जी बेल असते ती झाल्यानंतर तो पेपर 11ला सुरुवात करायचा असतो लिहायला. पण 15 मिनिटं आधी 10 ते 15 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका तुमच्या हातात वाचण्यासाठी दिली जाते. आणि म्हणून तुम्ही सेंटरला बोर्डाच्या परीक्षेला जेव्हा पहिल्यांदा जाल तेव्हा तुम्ही किती वाजता पोचायचं आहे शाळेमध्ये त्या सेंटरवरती? साधारणपणे 10 वाजता तुम्ही तिथे पोचले पाहिजे. कारण 10 वाजता तुम्हाला आतमध्ये घेणार, कसंही करून 10 वाजेपर्यंत तुम्हाला पोचायला पाहिजे. मग तुमच्या घरापासून किती डिस्टन्स आहे, तुम्ही बरोबर शाळेत 10 वाजता पोचाल याचा अंदाज लावून तुम्ही घरातून निघायचं आहे. आणि हॉलमध्ये तुम्हाला 10 वाजता घेतलं, साधारणपणे 10 वाजता तुम्हाला घेतलं जाईल. तुम्ही आतमध्ये एंट्री कराल, तुम्ही तुमचा सीट नंबर बघाल आणि प्रत्येकाला बेंचच्या सेंटरवरती तुमचा तो नंबर टाकलेला असतो मिडलला, आणि तो नंबर बघून तुम्ही काय करायचं आहे, बसायचं आहे. आदल्या दिवशी तुम्ही चेक केलंय की तुमचा ब्लॉक नंबर कोणता आहे, तुम्ही बसलात. पेपर तुमच्या अशा प्रकारच्या उत्तरपत्रिका सर्वात पहिलं तुमच्या हातात दिल्या जाते. जशी उत्तरपत्रिका तुमच्या हातात येईल तसं तुम्ही काय करायचंय, हे जे इन्फॉर्मेशन आहे या सर्व इन्फॉर्मेशन भरायला सुरुवात करायची आहे. आता ही सॅम्पल उत्तरपत्रिका आहे, ही बोर्डाची उत्तरपत्रिका नाही आहे. तर ही सॅम्पल उत्तरपत्रिकेमध्ये थोडासा बदल आहे, याचा एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जरा बघून घ्या. थोडीशी माहिती तुम्हाला सांगते. जरा इथे झूम कर बेटा. या बघा, इथे तुमचा सीट नंबर लिहायचा आहे, नंबरमध्ये लिहायचा आहे. ए पासून तुमचा सुरुवात होतो. ए पहिल्या कॉलममध्ये टाकायचा आणि नंतर 6 डिजिटमध्ये तुमचा नंबर असतो. त्याच्या खाली तुम्हाला अक्षरामध्ये काय करायचं आहे, तो नंबर लिहायचा आहे. आता अक्षरामध्ये एवढा मोठा नंबर लिहिताना तुमची अशी अडचण होते की बापरे एवढा मोठा नंबर इंग्लिशमध्ये अक्षरात कसा लिहू. तर हॉल तिकीटमध्ये तुमचा नंबर असतो, त्याच्या खाली इन फिगरमध्ये म्हणजे अक्षरामध्ये सुद्धा तो नंबर असतो. तोच बघून इथे उतरवायचा आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, इथे तुमची साईन असणार आहे, इथे सुपरवायझरची साईन असणार आहे. आणि हा जो सेंटर क्रमांक आहे, हा सेंटर क्रमांक इथे नसतो, तो इथे खाली असतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हा जो बारकोड स्टिकर इथे वरती जो दिलेला आहे, सॅम्पल आहे उत्तरपत्रिका, त्याच्यामुळे बोर्डासारखी सेम टू सेम असू शकत नाही. तर हा जो बारकोड स्टिकर आहे हा तुमचा ह्या जागेवर असणार आहे. इथे तुम्हाला बारकोड लावायचा आहे आणि याच्या खाली हा बारकोड स्टिकर इकडे असणार, तर त्याच्या खाली UID नंबर असतो. तो तुमच्यासाठी नसतो, तो सेंटरवाल्यांसाठी असतो, तो तुमच्यासाठी नसतो. तुम्ही इथे बारकोड स्टिकर लावायचा आहे. बघा, साधारणपणे अशा प्रकारे तो बारकोड स्टिकर असतो. हा बारकोड स्टिकर आहे. बारकोड बघा, इथे जे रेषा दिलेल्या असतात, हा बार म्हणतात याला. आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे तुमचा नंबर असतो. आता तो नंबर तुम्हाला ओळखता नाही येणार, पण या बाजूला तुमचा सीट नंबर लिहिलेला असतो.
जेव्हा सुपरवायझर तुम्हाला एक अशा प्रकारे बघा, एक आहे ना अशा प्रकारे तुम्हाला फाडून देणार, तुमच्या हातात देणार, तुम्हाला काय करायचं आहे, किंवा काही सुपरवायझर असतात ते ना रिस्क घेत नाहीत, ते स्वतःच तुम्हाला चिटकवून देतात. मी तरी काय करते, मुलांना देत नाही, मी स्वतः चिटकवून देते. पण तुम्हाला आता काय करायचं आहे बघा, हा जो बारकोड स्टिकर आहे बरोबर आहे, याच्यामध्ये या बाजूला तुम्हाला नंबर दिसतो आणि याच्यामध्ये बार दिसतील बरोबर आहे. तर अशामध्ये ना एक रेष सेम तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये ना, हे बघा इथे अशी रेष असते बरोबर आहे. ही जी रेष असते तुम्हाला हे बारकोड काढताना कशा पद्धतीने काढायचं बघा, मी तुम्हाला सांगून देते. हे बघा, हे काय करायचं, हे इथे बघा, हा काढला ना की हा, आणि हा इतका ह्याला गम पॉवरफुल असतो ह्याचा की एकदा चिकटला तो पुन्हा काढता येत नाही. तुम्ही काय करायचं असतं, याला कसं हँडल करायचं असतं, हे बघा, आपल्या या बोटानी याला काढल्यानंतर काय करायचं, हे अशा पद्धतीने काढल्यानंतर याला असं हातात घ्यायचा आणि व्यवस्थित याला अशा पद्धतीने पकडून, आता ही मधली रेष आहे, काय करायचंय, समजा हा इथे बारकोड स्टिकर तुम्हाला लावायचा आहे, झूम कर रे, ही जी लाईन आहे बघा, ही डॉट 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 वाली लाईन आहे, ती तुम्हाला बरोबर ह्या लाईनीवर ठेवून तुम्हाला तो बारकोड स्टिकर चिटकवायचा आहे. आता याच्या मागचं कारण काय सांगते बाळांनो तुम्हाला, जेव्हा तुमच्या या उत्तरपत्रिका तपासल्या जातात आणि ज्या वेळेला तपासल्या जातात तेव्हा इथे मार्क असतात तुमचे, तर या संपूर्ण उत्तरपत्रिका इथून तिथून हलवल्या बघा, उत्तरपत्रिका अतिशय काळजीपूर्वक तपासल्या जातात. जो कोणी सुपरवायझर म्हणजे परीक्षक असतो, तपासणीच असतो, त्याला शाळेमध्येच या उत्तरपत्रिका तपासायच्या असतात. तो कुठेही ती उत्तरपत्रिका घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर मॉडरेटरकडून चेकिंग करून ही बोर्डाकडे जाते आणि तिथे गेल्यानंतर मात्र या एवढ्या मोठ्या मोठ्या उत्तरपत्रिका फिरवल्या जात नाही. मग तेव्हा काय करतात, हे बघा, हा जो भाग आहे, हा एवढा भाग काय केला जातो, कट केला जातो. हे बघा, ही लाईन दिसते, इथे पण लाईन आहे बघा, इथे हा भाग असा कट केला जातो आणि हे कटिंग करून हे कम्प्युटरमध्ये, आता हा नंबर आता कोणालाच कळत नाहीये, आता हा नंबर पण तुमचा नंतर दिसणार नाहीये. का सांगते, कारण जेव्हा पेपर संपतो, शेवटची 10 मिनिटं उरतात, त्यावेळेला अशा प्रकारे हॉलोग्राफ स्टिकर तुम्हाला दिला जातो. याच्या पण मागे चिटकवलेला गम असतो, ते हे काढायचं असतं आणि काय करायचं असतं, इथे अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे तो हॉलोग्राफ स्टिकर लावला जातो. आता दिसतोय का तुम्हाला तुमचा नंबर, इथे जो सीट नंबर होता तो तुम्हाला दिसतोय का, तो अशा प्रकारे लावला जातो. आणि अशा प्रकारे लावल्यानंतर आता या बारकोडमध्ये तुमचा सीट नंबर आहे, तो कुणीही वाचू शकत नाही कम्प्युटर शिवाय. मग ही पानं फाडली जातात आणि कम्प्युटरमधून ते मार्क तुम्हाला दिले जातात. तर ही गोष्ट तुम्हाला कळली. आणखीन एक गोष्ट सांगते या बारकोडबद्दलच, या बारकोडबद्दल जी तुमची उत्तरपत्रिका असते, पुरवणी असते, बघा, पुरवण्या तुम्हाला 3 प्रकारच्या मिळतात. एक तर अशा प्रकारची पुरवणी असते, मग आलेखाची पुरवणी असते, ती पण अशीच असते, याच्यावरती असं असतं समोर आणि आतमध्ये आलेख असतो. नकाशा पण तसंच असतो, इथे असतो आणि आतमध्ये बघा. आलेखाची जी पुरवणी असते ती भूगोलाला पण दिली जाते, नकाशा भूगोलाला दिला जातो, गणिताला आलेख तर दिलाच जातो. इथे मात्र हा हॉलोग्राफ स्टिकर चिटकवताना इथे तुम्ही काय केलेलं आहे, असा उभा चिटकवलाय बरोबर ना, हा उभा लावायचा असतो. इथे मुंबई युनिव्हर्सिटीचं चिन्ह असतं, इथे काय असतं, मुंबई युनिव्हर्सिटीचं चिन्ह असतं. हा जेव्हा हॉलोग्राफ स्टिकर तुम्ही उत्तरपत्रिकेला लावाल ना बाळांनो, इथे तुम्ही उभा लावायचा आहे, पण इथे तुम्हाला आडवा लावायचा आहे. कसं लावायचं आहे, आडवा लावायचं आहे. कसं लावणार, आडवा, उभा लावायचा नाही आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आडवा लावायचा आहे. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायचं आहे. हे जो कॉलम दिलेला जातो सेट कोड, या सेट कोडमध्ये तुम्ही काय करायचं आहे, डॅश करायचं आहे. याच्या मागचं कारण असं आहे की पूर्वी ना म्हणजे काही पेपर व्हायचे, इंग्रजीचा पेपर व्हायचा, गणिताचा, विज्ञानाचा पेपर व्हायचा, त्याला सेट कोड दिलेले असायचे. म्हणजे पेपर ABCD असे 4 पेपर वेगवेगळ्या प्रकारचे असायचे आणि ते डिस्ट्रीब्यूट केले जायचे.
मग त्यावेळेला ABCD कोड इथे लिहिला जायचा. आता ती सिस्टम बंद झालेली आहे, त्यामुळे ABCD कोड नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथे काय करायचं आहे, डॅश करायचं आहे. आलं लक्षात. त्यानंतर इकडे येतो सब्जेक्ट. सब्जेक्ट तुमचा जो विषय असेल तो विषय तुम्ही लिहायचा आहे. आता यानंतर बघा, यानंतर इथे दिले पेपर. आता इथे पेपरला काय करायचं, मराठीचं बघा. मला एक सांगा, विज्ञानाचे पेपर किती असतात, 2. इतिहास भूगोलाचे पेपर किती असतात, 2. गणिताचे पेपर किती असतात, 2. तर हे जे 2-2 पेपर असतात ना बाळांनो, त्यांचा फक्त इथे पेपर नंबर 1 आता इथे लिहिलं गणित पेपर नंबर 1, गणित पेपर नंबर 2, विज्ञान पेपर नंबर 1, विज्ञान पेपर नंबर 2, अशा प्रकारे लिहायचं असतं. पण मराठी, हिंदी, इंग्लिश याचे 2 पेपर नसतात, म्हणजे विभाजन नसतं. इंग्रजी, मराठी आणि हिंदी हे पेपर जे असतात ना, हे 80 मार्काचे असतात. पण इतर विषय जे 2-2 भागामध्ये विभागलेले आहेत ते 40-40 मार्कांचे असतात. 80 मार्काच्या पेपरांसाठी 3 तासाची वेळ असते, तर 40-40 मार्कांचा जो पेपर असतो त्याच्यासाठी 2-2 तासाची वेळ असते. आलं लक्षामध्ये. आता इथे खाली काय लिहायचं आहे बघा, इथे तुम्हाला डेट लिहायची आहे, दिनांक लिहायचे ज्या दिवशी तुमचा पेपर असेल ती. याच्यानंतर हे महत्त्वाचं आहे, काय दिलेलं आहे इथे, लँग्वेज ऑफ आन्सर, म्हणजे उत्तर पत्रिकाची भाषा. तर ही चूक कोणीही करायची नाही की इंग्लिशचा पेपर आहे तर उत्तर लेखनाची भाषा इंग्रजी आहे तर मी इंग्रजी लिहिणार, मराठीचा पेपर लिहितो तर मराठी लिहिणार, हिंदीचा पेपर लिहितो तर हिंदी लिहिणार, अशी चूक करायची नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे मीडियम आहे ना, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, इंग्लिश मीडियम, तर ते मीडियम तुम्ही इथे नोट डाऊन करायचं आहे. आलं लक्षात. आपण मराठी मीडियमचे आहोत तर आपण इथे काय लिहिणार, उत्तर लेखनाची भाषा काय लिहिणार बाळांनो, मराठी. यानंतर बघा इथे पण अतिशय महत्त्वाची सूचना आहे. हे बघा इकडे, इथे पुरवणी दिली आहे, पुरवणी संख्या काय दिलेलं आहे बाळांनो, पुरवणी संख्या. इथे 1+, इथे बघा, इथे झूम कर बेटा, इथे 1+ दिलेलं आहे आणि इथे = दिलेलं आहे. तर या भागामध्ये तुम्हाला पुरवण्यांची संख्या लिहायची. पुरवण्यांची संख्या कशी लिहायची तुम्हाला, इथे बघा असं 1+ आणि इथे 0 आहे, तर इथे पुरवण्याची संख्या तुम्हाला लिहायची आहे. समजा तुम्ही पुरवण्या घेतल्याच नाही तर तुम्ही काय करायचे, 0 = 1 अशी नोंद करायची. समजा तुम्ही पुरवणी घेतली A तर काय करायचं, 1+, आता 1+1 किती झाले, 2. अशा प्रकारे पुरवण्याची तुम्हाला काय करायचे, नोंद करायची आहे. शेवटची जी 10 मिनिटं असतात पेपर संपण्याच्या आधीची, 10 मिनिटं आधी वॉर्निंग बेल होते, त्यावेळेला तुम्हाला इथे काय काय नोंद करायचे बाळांनो, पुरवण्यांची संख्या लिहायची आहे आणि मग त्याच्यानंतर हॉलोग्राफ स्टिकर, ब्लॅक कलरचा मी तुम्हाला आता दाखवते, ब्लॅक कलरचा हॉलोग्राफ स्टिकर आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, चिटकवायचा आहे. पण आता इथे पुरवण्याची संख्या लिहिताना दुसरी महत्त्वाची गोष्ट, भूगोलाचा पेपर असतो, भूगोलाच्या पेपराला तुम्हाला नकाशा दिलेला असतो, नकाशाची एक उत्तर पत्रिका दिलेली असते, तर ती सुद्धा पुरवणीमध्ये पकडायची आहे. एक नकाशाची पुरवणी लावली तर बघा, विज्ञान नाही, गणित आणि भूगोलाला पुरवणी येतेच येते. भूगोलाला नकाशा एक दिलेला असतो, मग तो एक नकाशा पकडून 2 होणार. त्याच्यानंतर गणितासाठी आलेख पेपर दिलेला असतो, ती सुद्धा पुरवणीमध्येच पकडली जाते. तिला इथे लिहायचं 1 आणि मग = 2 करायचं. मग तुम्हाला जितक्या उत्तरपत्रिका मिळालेल्या असतात, आता समजा गणिताला तुम्हाला, आता गणिताची गोष्ट करते, गणिताला तुम्हाला गणितं सोडवायची असतात. मग काय करायचं असतं बाळांनो, तुम्हाला जी उत्तरपत्रिका बोर्डाची मिळालेली असते त्याच्या शेवटच्या पानावर, म्हणजे अगदी शेवटचं पान, या शेवटच्या पानावरती इथे वरती लिहायचं असतं रफ. काय लिहायचं असतं, रफ. आणि इथे पेन्सिलीने रफ सोडवायचं. आता पेन्सिलीने का सोडवायचं बाळांनो, तर तुम्हाला गणितं भरपूर सोडवायला लागली तर तुम्हाला मग किती पानं वापरणार ना तुम्ही. पेन्सिलीने सोडवा, खोडा, पुन्हा तिथे सोडवा, आणि समजा भरलं पान तर मग खोडायचं आणि मग ते सोडवायचं आहे. तर रफ म्हणून तुम्ही हा पानाचा वापर करू शकता.
तर आलं लक्षामध्ये तुम्हाला? जेव्हा तुमच्या हातामध्ये बाळांना उत्तरपत्रिका येते ना पिल्लांनो, तेव्हा काय असतं, इथे आहे ना असा दोरा लावलेला असतो. काय लावलेला असतो? दोरा लावलेला असतो. मग त्यावेळेला बघा पेपर थोडंसं हँडल करायला, आता हाही पेपर हँडल करायला थोडंसं डिफिकल्ट जातं. मग आपण काय करायचं तुम्हाला आधीच सांगते, ही जेव्हा उत्तरपत्रिका तुमच्या हातात येईल तेव्हा ना अशा प्रकारे काय करायचे तुम्हाला, इकडे दाखव, अशा प्रकारे तुम्हाला ना हे फोल्डिंग करायचंय, असं मागे पुढे तुम्हाला काय करायचंय, फोल्ड करायचंय. बघा इथे असं मागच्या बाजूनी आणि पुढच्या बाजूने तुम्ही फोल्ड केलं की ही उत्तरपत्रिका तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे व्यवस्थित छानपैकी तुम्ही फोल्डिंग करून ठेवायचं. एक पुस्तकासारखी तुमची ही उत्तरपत्रिका तयार होते. आलं लक्षात? आणि अशा प्रकारे मग नंतर तुम्हाला पानं पलटताना प्रॉब्लेम येत नाही. मग आरामात तुम्ही पुस्तकांसारखी याला पानं तुम्ही चाळू शकता. आलं लक्षामध्ये? आता ही हातात आल्यानंतर मुलाने समजा तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन भरली, त्याच वेळेला जेव्हा तुम्ही ही इन्फॉर्मेशन भरत असता त्याच वेळेला जे सुपरवायझर असतात ना बाळांनो, तुमच्याकडे काय करतात, 2 कागद, म्हणजे एक कागद महत्त्वाचा असतो तो तुमच्याकडे फिरवत असतात. त्याच्यावरती तो फॉर्म नंबर 1 असतो आणि त्याच्यावरती तुमची साईन असते. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 3 साईन करायचे. किती सह्या करायच्या आहेत? 3. एक तर तुमची ही उत्तरपत्रिका असते, ही पुरवणी क्रमांक 1, याला म्हणतात पुरवणी क्रमांक 1. याच्यावर तुम्हाला तुमची सही करायची आहे. आणि समजा तुम्ही पुरवणी घेतली, पुरवण्या दुसऱ्या ज्या पुरवण्या असतात, जसं काय नकाशा असतो, भूगोलाच्या याला आलेख असतो, किंवा अशी उत्तरपत्रिका तुम्ही जर घेतली तर त्याच्यावरही तुम्हाला सही करायची आहे. पण ती तुम्ही घेतल्यानंतर पण मुख्य सह्या तुमच्या 3 झाल्याच पाहिजे परीक्षा हॉलमध्ये. एक याच्यावर जी इथे तुम्ही सही करता ती, आणि दुसरी तुम्ही बारकोड, तुम्हाला स्टिकर मिळाला म्हणून त्या बारकोड स्टिकर नंबरच्या पुढे नंबर लिहिलेला असतो. बारकोड स्टिकर नंबर म्हणजे तुमचा सीट नंबर, त्याच्या पुढे एक सही करायची असते. आणि दुसरा फॉर्म नंबर 3 वरती म्हणजे पुरवण्या ज्या तुम्हाला दिल्या जातात त्याच्यावरती तुमच्या पुरवणीची नोंद असते, त्याच्यावर तुम्हाला एक सही करायची आहे. अशा तुम्हाला 3 सह्या रोजच्या पेपरांना करायच्या आहेत, त्या विसरायच्या नाही. अशा प्रकारे तुमच्या हातामध्ये समजा आता उत्तरपत्रिका आली आणि मग तुम्हाला जर वेळ मिळाला तर पेन्सिलीने काय, पेनानी रेषा आखायच्या नाहीत. कारण जो बॉल पेन असतो, दाखव का हा पेन, याचं नाव आहे बॉल पेन. याच्यामध्ये काय असतं माहिती आहे, एक छोटासा बॉल असतो. तुम्ही जर पेनाने लाईन करत बसलात तर ह्या छोटासा तो बॉल आहे तो हर्ट होतो आणि तो डिस्टर्ब होतो आणि मग शाई लीक व्हायला सुरुवात करते. त्याच्यामुळे पेनाने रेषा आखायच्या नाहीत. रेषा जर आखायच्याच असतील तर पेन्सिलीने रेषा आखायच्या. आणि वेळ मिळाला तर, कारण तोपर्यंत तुमच्या हातामध्ये प्रश्नपत्रिका आलेली असते वाचण्यासाठी. जी 10 मिनिटं वेळ तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचायला दिली जाते, त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं बाळांनो, प्रश्नपत्रिका वाचायची आहे. प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर 11 वाजता बरोबर बेल होणार आणि तुम्हाला उत्तरपत्रिका म्हणजे पेपर सोडवायची वेळ तुमची सुरू होणार. ताबडतोब काय करायचं, हे पान पलटी मारायचं आणि इथे क्वेश्चन नंबर काय करायचं, 1 लिहायचं. इथे बघा, इथे क्वेश्चन नंबर 1 लिहायचं आणि मग तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात करायची. आता गोष्ट एक महत्त्वाची बाळांनो लक्षात ठेवायची आहे, नवीन प्रश्न नवीन पानाने सुरुवात होणार. आता नवीन प्रश्न नवीन पानाने म्हणजे काय, काही जणांनी काय केले, मी आता 1-2 जणांचे पेपर बघितले होते, त्यांनी क्वेश्चन नंबर 1A एका पानावर सोडवलाय आणि क्वेश्चन नंबर 1B पुन्हा नवीन पानावर सोडवलंय. तसं नाही करायचं. क्वेश्चन नंबर 1A-B हा एक संपूर्ण प्रश्न असतो. क्वेश्चन नंबर 2 नवीन पानाने सुरुवात करायची आहे. आणि वेळ मिळाला सर्वात शेवटी तर ज्या मोकळ्या जागा असतात, आता समजा एवढ्यापर्यंतच लिहिलं तुम्ही, इथे मोकळी जागा, तर इथे अशी काट मारायची असते पेन्सिलीने. आणखीन एक बाळांना तुम्हाला एक गोष्ट गंमत सांगते, एक छोटीशी गोष्ट सांगते. याच्यावरती जे काही तुम्हाला खाडाखोड करायची असते ना, तर ती खाडाखोड ना पेनाने करू नका. तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटलं की अरे
एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं, गाळलेली जागा लिहिली आणि तुम्हाला वाटलं अरे बापरे हे तर चुकीचं आहे, हे नाही पाहिजे, ह्याच्यामध्ये हे उत्तर पाहिजे, तर तुम्ही ते पेनाने खोडायचं नाही. पेनाने खोडायचं नाही. तुम्ही कशाने खोडायचंय? पेन्सिलीने खोडायचंय. पेन्सिलीने खोडण्यामागे बघा, पूर्वी असं होतं की समजा काही पण उत्तरपत्रिकेमध्ये काटछाट झाली ना तर सुपरवायझरची सही घ्यावी लागायची. पण आता ती पद्धत बंद केलेली आहे. किती खोडलं तरी सुपरवायझरची सही घ्यायची तुम्हाला आवश्यकता नाहीये. आता पेन्सिलीने खोडण्यामागचं कारण सांगते तुम्हाला मी. कधी कधी असं होतं की आपण छान, आता समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर 2 असेल आणि तुम्हाला वाटलं अरे नाही हे 2 उत्तर नाही आहे, 3 आहे, मग खोडलं तुम्ही आणि तिथे लिहिलं 3. पण समजा तुम्ही पेन्सिलीने खोडलेलं असेल तर पेपर तपासणारा जो असतो त्याच्या लक्षात येतं अरे याने पहिलं उत्तर छान लिहिलं होतं, बरोबर लिहिलेलं, आणि दुसरं त्याने खोडून दुसरं उत्तर असं लिहिलं. तर पेपर तपासणारा तर तो काय करतो, खोडरबरनी पेन्सिलीने खोडलंय ना, खोडरबर घेऊ शकतो मी शक्यता दर्शवते, आणि ते खोडून जे तुम्ही नंतर चुकीचं लिहिलंय ते पेनाने खोडून तिथे तो मार्क देण्याचा प्रयत्न करू शकतो. तेवढं तो एखादं चांगलं काम करू शकतो, असं होऊ शकतं. म्हणून तुम्ही काय, होईलच असं नाही, होऊ शकतं. तर तुम्ही ते काय करा, जे काही तुम्हाला खाडाखोड करायची आहे ती कशाने करायची? तर बघा, अशा पद्धतीने पेपर लिहून होणार आहे तुमचा. पण आणखीन एक छोटीशी काळजी घ्यायची आहे. ती काळजी अशी असते की तुम्ही जेव्हा बेंचवर बसणार ना तर त्या बेंचवरती सगळ्यांनी ऐकायचं आहे व्यवस्थित. त्या बेंचवरती कोणी कसला कागद, कधी कधी असतं कोणीतरी कागद वगैरे ठेवलेला असतो, तर ते काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे कुठे काही कागद आहे का, कुठे आपण बसलोय बेंचच्या खाली तिथे काही पेपर आहे का. उगाच नाही तर स्पॉटवाले येतील, बोर्डाची माणसं येतील, असे बघणार व्यवस्थित, आणि त्यांना जर तो कागद दिसला तर कॉपी म्हणून पकडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपले बेंच चेक करायचे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्नपत्रिकेवरती जशी तुमच्या हातात प्रश्नपत्रिका येईल त्याच्यावर पण वरच्या बाजूला तुम्हाला तुमचा सीट नंबर लिहायचा आहे. या व्यतिरिक्त प्रश्नपत्रिकेवरती कोणत्याही प्रकारचं लिखाण करायचं नाही, नाहीतर ती कॉपी म्हणून समजली जाईल. आलं लक्षात? आणि बाकी तुम्हाला जे पेपर लिहायचं आणि वेळ बघा, वेळेचं महत्त्व असतं. तुम्ही सुरुवातीला काय करता, 3 तास आहेत आपल्याकडे. अरे 3 तास 3 मिनिटात संपतात. 3 तास 3 मिनिटात संपतात. वेळ कसा जातो लक्षातही येत नाही. त्यामुळे सर्व प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत, तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यामुळे स्पीड वाढवायचं आहे. इकडे तिकडे जास्त टंगळमंगळ करायची नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगते, प्रत्येक प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करायचा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोडं का असेना लिहायचं आहे. थोडं काय, कधी कधी बघा लँग्वेज स्टडी जी असते, म्हणजे काय असतं, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिशच्या पेपराला निबंध लिहायचा असतो, लेटर रायटिंग लिहायचं असतं, रिपोर्ट रायटिंग लिहायचं असतं, कन्व्हर्सेशन लिहायचं असतं. फार वेळ कमी पडतो, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही वेळ जास्त वाया घालवायचा नाही. हॉल तिकीटवरती सह्या झाल्या आहेत की नाही, हॉल तिकीटच्या मागच्या बाजूला ते सुपरवायझरची सही घ्यायला मात्र विसरू नका. तुमच्या सह्या करायला मात्र विसरू नका. आणि पेपर शांतपणाने लिहायचा. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोर्डाचे पेपर अतिशय सोपे असतात. त्याच्या मागचं कारण असं आहे बाळांनो, कारण संपूर्ण कॅटेगरीच्या मुलांना, म्हणजे अति हुशार, थोडे कमी हुशार अशा मुलांचा, तिन्ही कॅटेगरीच्या मुलांचा विचार करून प्रश्नपत्रिका बनवली जाते की जास्तीत जास्त मुलं पास व्हावीत म्हणून. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. प्रश्नपत्रिका सोप्या असतात, पण डोकं जरा ठिकाण्यावर ठेवून तुम्ही काय करायचं असतं, उत्तरपत्रिका सोडवायची असते. आलं लक्षात तुम्हाला? तर तुम्हाला सगळ्यांना 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आणखीन एक महत्त्वाची सूचना सांगायची, म्हणजे हे नुसतं 10वीच्या मुलांसाठी नाही आहे, तर 12वीच्याही मुलांसाठी आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी HSC आणि SSCच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. बघा, आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती वानखडे मॅडम तुम्हाला बेस्ट ऑफ लक देण्यासाठी इथे आलेले आहेत. तर पहिल्यांदा त्यांचं स्वागत करा जरा.
मार्गदर्शन केलंय विद्यार्थ्यांना. बघा लक्ष द्या इकडे. आपली बोर्डाची परीक्षा किती तारखेपासून आहे? 20 तारखेपासून आहे. पहिला पेपर मराठी म्हणजे माझ्या विषयाचा पेपर आहे. तरी देखील तुम्हाला सर्व विषयांसाठी मी आधी तर शुभेच्छा देतेच, परंतु बोर्डाचा पेपर लिहिण्यासाठी ज्या काही बारकावे असतात किंवा पेपर कसा लिहावा, पेपरचं प्रेझेंटेशन कसं करावं आणि आपला पेपर स्वच्छ कसा राहील, सिद्धी मिसने मॅडमने आपल्याला सगळं सांगितलेले आहे की पेपर कसा लिहावा, बारकोड कसं चिकटवावं, ऑटोग्राफ कसा लावावा. सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेकरिता आपल्या शाळेकडून, माझ्याकडून, सर्व शिक्षकांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुमचं माइंड एकदम फ्रेश आणि छान आनंदी ठेवायचं आहे, जेणेकरून आपण खूप चांगला पेपर लिहिणार आहोत. अशा पद्धतीने पेपर लिहायचा आहे आणि तुम्हाला ही पूर्ण परीक्षा खूप चांगली जावो अशी मी देवाजवळ प्रार्थना करते.